ठीक आहे. ह्याला आर्टिफिशियल जिप्सी म्हणतात. आता ह्याच्यात पण खूप टाईप्स येतात. वेगवेगळ्या प्रकारचे जिप्सी आहेत, जे फ्लावर्स पण असतात आणि एक असा मोस्टली हे यूज करतो कारण की ओरिजिनल अशी दिसते आर्टिफिशियल जिप्सी. तर ऑर्किड, आर्टिफिशियल ऑर्किड भरपूर कलर्स येतात त्याच्यात. मोस्टली पर्पल, पिंक, राणी पिंक जो आपण यूज करतो ओरिजिनलमध्ये जसे दिसतात तसेच आहेत. ठीक आहे. तुम्हाला 250पर्यंत जातं. आणि जर ह्याच्यापेक्षा एक लहान साईज पण येते ती अराउंड तुम्हाला 170, 190पर्यंत येऊन जाते. ह्याला एक स्टिक टाईप असते, ग्रीन टेप. मग आपल्याला लॉरियल चेन म्हणतात. लॉरियल चेन हे बंच मिळतं किंवा पॅकेट पण मिळतं. तर हे बंच आहे अराउंड 120 रुपीजला 12 लाईन्स असतात एका बंचमध्ये. मग हे आहे पोलन्स. हे पेपर फ्लास्क, ग्लू स्टिक, ग्लू गन, ही टगर कळी. त्याच्यात मोगरा कळी पण येते पण ती खूप मोठी असते आणि त्याच्यात थर्मोकॉल बॉल असतो. तर ते आपण ज्वेलरीला वापरत नाही. ते फक्त हँगिंग वगैरे बनवण्यासाठी आपण यूज करू शकतात. मेन ज्वेलरीला हीच कळी लागते. ही सीड्स असतात. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. सीड टाईप आहे. ते ॲडजस्टेबल बँगल हे लागणार आहे आपल्याला. बक्रम, नॉर्मल आपण जो बक्रम वापरतो, बक्रम कॅनव्हस बक्रम म्हटलं पिंपरीमध्ये त्यांना बक्रम असतं. बक्रम म्हणा. गोटा, राऊंड गोटा याला म्हणतात जम्प रिंग. हे आपल्याला काही जॉईन करायचं असेल, नेक पीस जॉईन करायचं असेल आणि जर समजा आपल्याला इयरिंगच्या मागचं जॉईन करायचं असेल तर आपण ही जम्प रिंग वापरतो. मग ही गोल्डन तार, गोल्डन तार आहे. सॅटन फ्लास तुम्हाला कुठलेही याच्यात खूप मोठे साईजचे पण फ्लास येतात, तुम्ही तेही वापरू शकता. ज्याची तुम्हाला डिझाईन करायची आहे. ट्विस्टर म्हटलं किंवा त्यांना स्मॉल ट्विस्टर म्हटलं तरी त्यांना बरं. फक्त बीड्स राऊंड करण्यासाठी किंवा लॉरियल बनवायचे असतील आपल्याला छोटे तेव्हा हे यूज करतात. आणि आपलं ग्लू गन हा मेन आहे. ते लागणार आहे. जेवढं हाय क्वालिटीचं जेवढं तुम्ही ठेवणार कारण की हे 3 ते 4 वर्ष काहीच होत नाही. हे डिपेंड्स. आता हे जे वोल्ट लिहिलेलं आहे ना 50 वोल्ट, 80 वोल्ट. आता मोस्टली क्राऊन नाही तर मारिओ हे खूप चांगले क्वालिटीचे असतात. ते डोनर घ्यायचे, बाकी सगळे लोकल असतात तर ते घेऊन काही उपयोग नाही. हे जे आहे हे तुम्हाला अराउंड 200, 280, 50 वोल्ट. पण अजून तुम्हाला जर खूप जास्त काम असतं तर डेकोरेशन वगैरेसाठी आपल्याला लागतं ते 250 वोल्टच्या पुढे ते 800 रुपयाला, 750 रुपयाला किंवा पण ते खूप लॉंग लाईफ यूज करू शकतात. आणि आपलं हे तुम्हाला 200ला छोट्या ह्याची आहे. फक्त आपल्याला ज्वेलरीला हे चालते. आणि हे ग्लू स्टिक एवढं लागतं. ग्लू स्टिक सिंगल तुम्हाला अराउंड 10 रुपीजला एक मिळते. जर तुम्ही पॅकेट घ्याल त्याच्यात 40 का 45 असतात एका पॅकेट. एका पॅकेटमध्ये. तर ते तुम्हाला 350, 400पर्यंत पूर्ण स्टिकचं. तुम्ही ते घेतलं तरी कसं होलसेल तुम्ही जेवढं जास्त घेणार ते तेवढं कमी रेटमध्ये. ठीक आहे. अजून हे आहे आपले इयरिंग बेस. राऊंड इयरिंग बेस आहे. चिकटवायचं हे चिकटवून त्याला पण म्हणतात हुक. हे इयरिंगला जर आपल्याला कसं करायचं असेल किंवा मांगटिकेला वापरायचं असेल तरी तुम्ही ह्याच्यात छोटे छोटे पॅकेट्स येतात. 10 ग्रॅम्स, 20 ग्रॅम्स. ते अराउंड तुम्हाला 20 रुपीजला बसतं. सेम असं. ठीक आहे. ते आहे आपल्याकडे. आयपिन ह्याला राऊंड लागते.
काही जॉईन करायचं असेल फक्त ह्याला ओपन करायचं, त्याच्यावर टाकायचं आय थिंक. हे बघा हे साहित्य लागणार आहे. अजून आपल्याला एक रिंग बेस लागणार आहे फक्त. हॅलो. ते यूज करताना तुम्हाला दाखवणार. ॲडजस्टेबल असते रिंग बेस. रिंग बेस हे पण तुम्हाला सेम 100 ग्रॅम्स किंवा 50 ग्रॅम्स पण मिळतात किंवा छोटे छोटे पॅकेट 6-7 ते पण मिळतात 20 रुपीज. टूल्सला एक प्लायर आहे, एक कटर आहे. प्लायर कटर हे फक्त स्विच करण्यासाठी आपण यूज करतो. बाकी काही आपल्याला काम वगैरे कट करण्यासाठी आपण डिपेंड तुम्ही कुठली क्वालिटी घेता. हे 100 रुपीजला तुम्हाला चायनावाली बेस्ट क्वालिटी पण मिळते ह्याच्यात बेस. पण माझं असं आहे की जेव्हा तुम्ही काही मला आहे ती नॉर्मलवाली एक 100 रुपीजवाली येते, रेड कलरची असते, ती खूप छान आहे. पण त्याच्याने तुम्ही म्हणजे ती काळी पडत नाही. मला त्याची 300 रुपये. हां, पण जे मी शिकवणार त्याला 300-350 पर्यंत. त्याच्यात फक्त पोलन्स, आता हळदीच्या याला पोलन्स लागतील, आपल्याला सॅटिन्स लावायचे लागतील, मग बेस लागेल, दोन्ही बेस, रिंग पण आणि हातातले ते लागेल, मांगटिका लागेल, हे लागेल लॉरियल चेन. ती लॉरियल चेनमुळेच त्याला गेटअप येणार. लॉरियल चेन खूप छान लागते. लॉरियल चेन तुम्हाला